श्रीकृष्ण विद्यालय गुंजोली येथे कौशल्यधिष्ठित कार्यशाळा 2026 अंतर्गत उपक्रम पहिला फेटा बांधण्याचा उपक्रम या ठिकाणी पार पडत आहे. आता माझ्यासोबत प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय रविराज पाटील सर आहेत. आपण प्रथमतः त्यांच्याकडून ऐकून घ्या की या कल्पनेचे उद्दिष्ट काय आहे. एकंदरीत श्रीकृष्ण विद्यालय गुंजोडी या पंचक्रोशीतील सर्वच विद्यार्थ्यांचा, परिसरातील सर्वच 1ली ते 12वी असेल किंवा 1ली ते डिग्री पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचा विविध कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी, उपजीविका भागवण्यासाठी त्यांच्याकडे विविध कौशल्य आत्मसात व्हावी याकरिता आम्ही श्रीकृष्ण शिक्षण संस्था संचलित श्रीकृष्ण विद्यालयाच्या वतीने अतिशय अगदी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सहशालेय उपक्रम आम्ही आमच्या श्रीकृष्ण विद्यालयामध्ये घेतलेला आहे. त्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि त्या उपक्रमाला अतिशय उत्तुंग असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा लाभतो आहे. याही पुढे आम्ही जेही उपक्रम आम्ही आमच्या प्रशालेमध्ये राबवू त्या विद्यार्थ्यांना, त्या उपक्रमांमध्ये सर्वच या पंचक्रोशीतील गुंजोडी गावातील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा आणि विविध कौशल्य आत्मसात करावी हीच अपेक्षा मी माफक अपेक्षा करतो आणि या सर्वच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मनोगत या ठिकाणी घेऊयात. आपण पाहू शकता की या ठिकाणी प्राथमिक विभागाचे शिक्षक आदरणीय चौधरी मॅडम मुलींना फेटा बांधण्याचं प्रशिक्षण देत आहेत. आपण या ठिकाणी तुझं काय वाटतं बाळा, तुला आजचा दिवस कसा गेला तुझा, या उपक्रमाबद्दल तुला काय वाटतं? आजचा दिवस मला खूप चांगला गेला आणि मला हा उपक्रम खूप चांगला वाटला. तू फेटा बांधणं प्रॅक्टिस केली का? हो. ओके, व्हेरी गुड, छान. आता या ठिकाणी चौगुले मॅडम देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं मनोगत आपण 1 मिनिटात घेऊया. मॅडम. छान वाटलं, मुलांनी छान प्रतिसाद दिला आणि एक वेगळाच उपक्रम शाळेने साजरा केल्यामुळे शाळेचे आभार मानते. मला बोलवल्यामुळे पण शाळेचे आभार मानते आणि खूपच छान वाटलं आल्यानंतर. धन्यवाद मॅडम. चला तर मग आपण तिथे काही विद्यार्थी फेटा बांधत आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाऊन त्यांचं मनोगत घेऊया. फेटा बांधत बांधत तुझं मनोगत सांग, तुला काय वाटतंय? मला शिकायला आनंद वाटतोय. ओके, तुझं काय म्हणणं आहे चव्हाण? या उपक्रम खूप छान वाटत आहे. तू बांधण्याचा सराव केली याच्या अगोदर आणि इथे छान छान. चला, आपल्याकडे अक्षय नावाची विद्यार्थिनी आहे, तिचं मनोगत आपण घेणार आहोत. मला खूप छान वाटायला फेटा बांधायला यायला म्हणून. अरे वा, छान, म्हणजे तुला जमतंय. छान छान छान. आपल्याकडे अजून जगताप या ठिकाणी आहे. बघूया तिचं म्हणणं काय आहे. मला फेटा बांधायला येत नव्हता. मला फेटा बांधायला मला शिकवलं सरांनी, त्या टीचरने शिकवलं, त्याबद्दल मला मी शिकले फेटा बांधायला, त्याच्यामुळे मला छान वाटतंय आणि माझा रविवार खूप आनंदी गेला. ओके, व्हेरी गुड. आजच्या या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक जे आहेत आदरणीय आकांक्षी शिंदे आपल्यासमोर आहेत. आपल्यासमोर आहेत, ऐकूया त्यांचं म्हणणं. प्रथमतः शाळेचे, संस्थेचे, तसेच आदरणीय मुख्याध्यापक रवी सरांचे आणि माझे सर्वच गुरुवर्य दुधनकर सर, कुंभार सर यांनी मला म्हणजे असलेली जी कला आहे फेट्याची, ती कला सादरीकरण करणे आणि तसेच माझ्या सर्व भावंडांना आणि बहिणींना ती कला अवगत करण्यासाठी मला संस्थेमध्ये, शाळेमध्ये बोलून सरांनी खरंच एक आणि जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेचे आणि शाळेचे प्रथमतः मी आभार मानतो. आणि विद्यार्थ्याबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या वेळेसच सर्व विद्यार्थी जे आहेत ते जवळपास 70% फेटा कसं बांधायचं आणि 70% त्यांना परिपूर्ण फेट्याचं ज्ञान अवगत झालेलं आहे, हे म्हणायला काही आपल्याला हरकत नाही. कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये, एवढ्या कमी वेळात त्यांची जी बुद्धी, आकर्षण जी बुद्धी आहे, ते बुद्धीच्या जोरावर त्यांनी फेटा कसं बांधायचा आणि प्रत्येक स्टेप त्यांनी समजून घेतलेला आहे. आणि बरेच विद्यार्थी परिपूर्ण फेटा कसं बांधायचं ते फेटेही त्यांनी बांधून दाखवले आहेत. खरंच त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि तसेच आणि नक्कीच येत्या पुढील काळामध्ये आपल्या शाळेतून
अनेक असे विद्यार्थी आहेत की परिपूर्ण फेटे बांधून एक नवा आदर्श आपल्या या गुंजोटी गावासाठी नक्कीच त्यांनी घडवतील. कारण आजपर्यंत आपली जी लोप पावलेली कला आहे, आपली ही पारंपरिक कला आहे, जो कला ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांना सर्वांना ही कला अवगत होती. फेटा प्रत्येकाची, आपल्या आजोबा पंजोबा प्रत्येकाच्या घरी एक ना एक व्यक्ती हा फेटा घातलेला व्यक्ती आपल्या घरी असायचा. परत गावातही असे फेटे बांधणारी बरीच मंडळी, आपली वडीलधारी मंडळी फेटे घालून फिरणारे असायचे. पण कालांतराने फेटा हा लोप पावत गेला आणि तो फेटा हा एक शोभेची वस्तू झाल्यासारखं फेटा आज एक फक्त समारंभांच्या ठिकाणीच तो फेटा आपल्याला पाहायला मिळतो. मग हीच कला सरांच्या कल्पनेतून सरांना